सर्व मान्यवरांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या स्वागत समारंभ आणि निरोप समारंभाकरिता उपस्थित सर्वच आपले बंधू आणि भगिनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना विनंती, व्यासपीठावरती सर्व मान्यवर स्थापन झालेले आहे. संयोजक तर थोडंसं
सुस्वागत सुस्वागत. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कैलास कोळे साहेब यांच्या 3.5 वर्षाच्या सेवेनंतर नुकतीच साहेबांची मिरज पोलीस ठाण्याकडे बदली झालेली आहे. या बदलीनिमित्त त्यांचा निरोप समारंभानिमित्त तमाम भिलवडी आणि कृष्णाकाठच्या परिसरातील भिलवडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गावातील विविध संस्था, मान्यवर, ग्रामपंचायती आणि नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागेवरती ज्याने नुकताच पदभार स्वीकारला ते सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय नितीन सावंत साहेब यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं हा एका बाजूला निरोपाचा समारंभ आणि दुसऱ्या बाजूला शुभचिंतनाचा समारंभ, म्हणजे समुद्राच्या पाण्याला भरती यावी, त्याचबरोबर ओटी यावी, या पद्धतीनं निसर्गाचं चक्र जे सुरू असतं तशाच पद्धतीनं या भिलवडी सारख्या एका सुजाण नागरिक असणाऱ्या धवल क्रांतीचा केंद्रबिंदू म्हणून जगभर नावलौकिक असणाऱ्या गावामध्ये आणि विशेषतः सामाजिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली अशी नाममुद्रा उमटवणाऱ्या या परिसरामध्ये येणारा अधिकारी हा कलेक्टर म्हणून इथं येत नाही, तर इथं आल्यानंतर इथलाच होतो आणि तो कोऑर्डिनेटर म्हणून जनतेचा काम करतो. हीच परंपरा आदरणीय कैलास कोळे साहेबांनी भिलवडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेनंतर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पद निर्माण झालं. तो वारसा त्यांनी पुढे नेटानं चालवला आणि त्यांचीच परंपरा, त्यांच्याच पावलावरती हा आदर्श ठेवून आदरणीय नितीन सावंत साहेब या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारला. खरं तर मित्र, मला सांगायला आनंद वाटतो की भिलवडी पोलीस ठाण्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान म्हणजे दिवंगत नेते कैलासवासी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आज त्यांची जयंती आहे. स्वर्गीय R.R. पाटील माझे गृहमंत्री. खरं तर भिलवडी आणि हा कृष्णाकाठचा परिसर म्हणजे अतिशय शांत असणारी वस्ती, संत, वाङ्मय, आध्यात्मिक क्षेत्र, साहित्याचा, विचाराचा, परिवर्तनाचा वसा आणि वारसा या संत वाहणाऱ्या कृष्णाबाईच्या खळाळणाऱ्या पाण्यासारखा जोपासणारी इथली नागरिकांची वस्ती. खऱ्या अर्थानं स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी या ठिकाणी गुन्ह्यांची संख्या तेवढ्या पातळीवरती नव्हती आणि पोलीस ठाण्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी खरं तर आमचं पोलीस ठाणं देखील या ठिकाणी पाटीलचं लोकसहभागाच्या माध्यमातून भिलवडी आणि कृष्णाकाठच्या परिसरातील नागरिक आहेत, उद्योजक आहेत, राजकीय नेते मंडळी यांच्या सहवासातून, सहभागातून ही पोलीस ठाणं या ठिकाणी संग्रामदादा आकाराला आणि निश्चितच या ठिकाणी गुन्ह्याची संख्या कमी असेल तर पोलीस ठाण्याचा दर्जा या गावाला द्यावा का? अगदी कदम साहेबांनी सांगितलेली आणि R.R. सांगितलेली आठवण अशी आहे की दोन्ही मंत्री महोदयांनी खिशाला अडकवलेला पेन काढून 1-0 वाढवला आणि गुन्ह्यांची संख्या वाढली आणि तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा या गावाला निर्माण झाला. खरं तर या इतिहासानंतर पोलीस ठाणं निर्माण झालं आणि आज पाहिल्यानंतर या ठिकाणी 3 ते 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी 3 ते 3.5 वर्षाचा अगदी यशस्वी असा, सकारात्मक असा कार्यकाल पूर्ण करून गेल्यानंतरही या परिसरात गुन्ह्याची संख्या वाढली नाही. मात्र पोलीस अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांचं एक विश्वासाचं, आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं एक नातं निर्माण झालं आणि खाकीवरती आदरयुक्त भीती काय असते, जनतेची असणाऱ्या भावनिकची नाळ जोडल्यानंतर या ठिकाणी गुन्हा करण्यापासून गुन्हेगाराला प्रवृत्त कसं केलं जातं किंवा त्याला प्रतिबंध कसा केला जातो याचं एक उदाहरण, ऐतिहासिक किंवा क्रांतिकारी असं म्हणा, हे उदाहरण म्हणून आपण भिलवडी पोलीस ठाण्याकडे आपण पाहतो. आज खरं तर दोन्ही पद्धतीचे कार्यक्रम आहेत. आदरणीय कैलास कोळे साहेबांना या ठिकाणी आपण
निरोप देतो. कोडक साहेब या ठिकाणी पदभार स्वीकारला आणि साहेब पोलीस ठाण्यात गेले असतील नसतील, मात्र कृष्णामाईच्या महापुराचं पाणी पोलीस ठाण्यामध्ये गेलं आणि पोलीस ठाण्याचा कारभार याच पाटील डेअरीच्या हॉलमध्ये सुरू झाला. आणि आज एक योगायोग असा आहे की कोडक साहेबांना निरोप देण्यासाठी रमेश दादा आपण याच पाटील डेअरीच्या भव्य अशा हॉलमध्ये आपण एकत्रित जमलेलो आहोत. एका बाजूला आमच्या मनामध्ये कुठेतरी खंत आहे, एक चांगला अधिकारी ज्यांनी भिलवडी आणि परिसराला एक शिस्त लावली, ज्यांच्या बोलण्यापेक्षा कृतीवर ज्यांनी जास्त भर दिला, प्रॅक्टिकल वर्क करण्यामध्ये जास्त हातखंडा असणारे पोलीस अधिकारी, अगदी भाषणबाजी न करता कायदा सुव्यवस्था आणि या परिसरातील गावातील जी भौगोलिक ऐतिहासिक परिस्थिती आहे, वेगवेगळ्या मानवांचे स्वभाव आहेत, भावना आहेत, याच्याची साखळ घालून अगदी कमीत कमी कालखंडामध्ये कोडक साहेबांनी या भिलवडी आणि परिसराला एक चांगल्या पद्धतीची शिस्त जी अगोदर होती, पण तिला एक फ्रेम बनवण्याचं काम, या शिस्तीच्या चौकटीत आणण्याचं काम आदरणीय कोडक साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर असं म्हटले आहे की उडत्या पाखरांना परतीची तबाड असावी. साहेब आज आपणाला सोडून म्हणजे आपलं भिलवडीचं कार्यक्षेत्र सोडून आज मिरजमध्ये कालच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. साहेबांचं गाव माझ्या माहितीनुसार जत तालुक्यातील. साहेब देखील आपल्याच सांगली जिल्ह्याचे याच मातीतील सुपुत्र आहेत आणि याचा देखील फायदा या परिसराला, आमच्या भिलवडी आणि परिसरातील गावांना झालेला आहे. आज एका बाजूला आमच्या डोळ्यामध्ये आसू आहेत. आपण निरोप आपणाला आम्ही निरोप द्यायची इच्छा नसताना देखील अगदी काळजावरती हुंडा ठेवून तो आज क्षणाला आम्ही सामोरे जातो. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या नेत्रामध्ये एक भविष्यासाठी आशा आहे. ते आदरणीय नितीन सावंत साहेबांच्या आगमनानं त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेल्या पदभारामुळे उडत्या पाखरांना परतीची तमाड असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडं झेप घेण्याची मनामध्ये जिद्द असावी, मनामध्ये जिद्द असावी. ही जिद्द निर्माण करणाऱ्या आदरणीय कोडक साहेबांचा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि मी संयोजकांच्या वतीनं पत्रकार चंद्रमणी राजने यांना विनंती करतो, आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून इथं स्वागत करतो. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय कैलास कोडक साहेब यांची सांगली येथे बदली झाल्याबद्दल व त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम इथं आता संपन्न होतोय. व भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब यांचा इथं स्वागतपर सत्कार अशा दोन्ही कार्यक्रमाचे आपण इथं नियोजन करतोय. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संचालक व मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित झाला, त्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी भिलवडीचे प्रथम नागरिक विद्याताई पाटील ह्या इथं उपस्थित झाल्या, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांचंही मनापासून स्वागत. माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. पाटील डेअरीचे मालक राजूदादा पाटील त्यांचं खरं तर पोलीस ठाण्याला पहिल्यापासून सहकार्य असतं. महापूर येऊ दे किंवा पोलीस ठाण्याचा कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांचं खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्याला पोलीस ठाण्याला मदत करत असतात. त्यांचंही स्वागत. माजी जिप सदस्य नितीन बाबा नवले उपस्थित आहे, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. सांगली जिल्हा शिक्षण अधिकारी
मोहन गायकवाड सर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. माजी जिल्हा परिषद सदस्य रामदादा पवार हे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. दक्षिण भाग विकास सोसायटीचे चेअरमन बाळासोकाका मोहिते, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. काँग्रेसचे सरचिटणीस बी डी पाटील सर, त्यांचंही मनापासून स्वागत. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबासोतात्या मोहिते, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. ग्रीन पार्कचे मालक रमेशदादा पाटील, त्यांचंही स्वागत. महाराष्ट्र राज्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष गौस मोहम्मद दांडगे, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. व भिलवडी स्टेशनचे माजी सरपंच नंदू कदम साहेब, त्यांचंही मनापासून स्वागत. खरं तर हा कार्यक्रम सर्व भिलवडीतल्या ग्रामस्थांनी व युवक वर्गाने विनंती केल्यामुळे कोडे साहेब आणि सावंत साहेब आज तुम्हाला सांगतो की या सर्वांनी विनंती केल्यामुळे हा कार्यक्रम आपण इथं घेतोय. दुसरी गोष्ट, या कार्यक्रमामध्ये कोडे साहेबांनी आता ज्या 3 वर्षांचे 3.5 वर्षाच्या काळामध्ये महापूर असू दे किंवा कोरोनाचा काळ असू दे, यामध्ये अतिशय चांगली उत्कृष्ट कामगिरी केली. आणि साहेब निरोप आम्ही तुम्हाला देतोय, पण सत्कारही करतोय. तुम्ही चांगल्या केलेल्या कामाचा आम्ही सत्कार तुम्हाला करतोय, त्यासाठी आम्ही तुम्हाला इथं निमंत्रित केलंय. दुसरी गोष्ट, आमचे नितीन सावंत साहेब इथं उपस्थित आहेत. तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये तुमच्या हातून चांगलं काम घडावं ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. स्वागत प्रास्ताविकचा कार्यक्रम आला होता, त्यामुळे आम्ही पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. यानंतर थोडंसं कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सांगतो. उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं फुलपुष्पातून स्वागत केलं जाईल. त्यानंतर 2 सत्कार मूर्तींचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते भिलवडी पोलीस ठाणे आणि त्याच्या अंकित असणाऱ्या 16 गावातील नागरिकांच्या वतीनं एकदाच नागरिक सत्कार होईल. त्यानंतर मान्यवरांची मनोगत होते, दोन्ही साहेब बोलतील आणि त्यानंतर आपण दोन्ही साहेबांच्या वरती प्रेमापोटी या ठिकाणी आज उपस्थित झालेला खऱ्या अर्थानं शिक्षकांचे निरोप समारंभ होतात. गायकवाड साहेब वेगवेगळ्या महसूल विभागातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ होतात किंवा त्या कार्यालयातील कर्मचारी त्या अधिकाऱ्यांना नारळ देत असतात. मात्र हा जो सत्कार आहे, आपल्या भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सर्व पोलीस बंधू भगिनी आणि या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं हा आपला एक कृतज्ञतापूर्व आणि या भिलवडीच्या मातीतला आणि हृदयातला सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. या सर्व मान्यवरांचे सत्कार संपन्न होतील. तुम्ही फक्त माझ्याकडे नाव सांगायचं आहे, एकाने स्टेजवरती जायचं आहे. दोन्ही साहेबांची मनोगत झाल्यानंतर थोडंसं सर्वांनी लक्ष द्यावं. आपणा सर्वांना घाई आहे हे आम्हाला मान्य आहे, कारण आपण 6चा कार्यक्रम आम्ही सांगितला होता. आपण साहेबांच्या प्रेमापोटी 5:30लाच आलेला आहात. त्यात रविवारी आज आठवडी बाजाराचा दिवस आहे, याचीही जाणीव आहे. थंडीचे दिवस आहे. मात्र संपूर्ण कार्यक्रम शेवटचा सत्कार होईपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. हे संपूर्ण सत्कार झाल्यानंतर आभार मानले जातील आणि त्यानंतर संयोजकांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यासाठी 2 आपल्या लाडक्या या व्यक्तिमत्वांच्या सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद या ठिकाणी पाटील डेअरी मल्टीपर्पज कार्यालयाच्या प्रांगणामध्ये घेण्याचा एक छानसा असा योग आणलेला आहे. खरं तर जीवनातील ही अमृतमय अशी घडी या सर्व संयोजकांनी पोलीस बांधवांनी आपल्यासाठी आणलेली आहे. सर्वांना माझी संयोजकांच्या वतीनं विनंती. या ठिकाणी मेस्टर स्पीची चित्राचे पात्र आदरणीय मकरंजी चित्रे साहेब यांचं आगमन होते, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर दिव्यांग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू खोडवे सर आपण व्यासपीठावरती यावं. राजू खोडवे सर.
या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी संयोजकांच्या वतीने करण्यात येते. सर्वप्रथम माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संग्रामदादा पाटील यांचं गुलाबपुष्प म्हणून स्वागत जी बी लांडगे यांना साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गौस्ताल यांना साहेबांनी विनंती आपण संग्रामदादांचं या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुरेंद्र भगवान त्यांचं स्वागत विजय अण्णा शिंदे यांनी करावं. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या या मान्यवर पाहुण्यांचं अगोदर स्वागत होईल, त्यानंतर सत्कार गौतींचा नागरी सत्कार होईल. जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भगवान त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. रामदादा पवार यांचं स्वागत जावेद तांबोळकर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते रामदादा पवार यांचं स्वागत जावेद तांबोळकर. नितीन बाबा नवले यांचं स्वागत रामदादा पवार यांचं स्वागत होतं. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांचं स्वागत किशोर तावकर यांनी करावं. नागरिक सरपंच सौभाग्यवती विद्याताई पाटील यांचं स्वागत अभिषेक रांजणे यांनी करावं. विलवडीच्या नागरिक सरपंच सौभाग्यवती विद्याताई सचिव पाटील यांचं स्वागत अभिषेक रांजणे. बाबासाहेब मोठे यांचं स्वागत राहुल कांबळे यांनी करावं. संयोजकांच्या वतीनं व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं स्वागत होते. कर्तामुख्य बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब मोठे यांचं स्वागत विशाल कांबळे यांनी. दक्षिण महाराष्ट्र विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब काका मोठे यांचं स्वागत होतं या ठिकाणी. मकरंद चितळे साहेबांचं स्वागत या ठिकाणी अनिकेत जगताप यांनी करावं. अनिकेत जगताप उद्योजक रमेश पाटील यांचं स्वागत प्रशांत कांबळे घेत आहे. गौस मोहम्मद लांडगे यांचं स्वागत पूर्ण पट्टी घेत आहे. गौस मोहम्मद लांडगे यांचं स्वागत या ठिकाणी पूर्ण पट्टी घेत आहे. बिलोली स्टेशनचे माजी सरपंच नेते नंदकुमार कदम दादा यांचं स्वागत रोहित रोकडे यांनी करावं. राजू कोडवे यांचं स्वागत ऋषी भैया टक्के यांनी करावं. राजू कोडवे यांचं स्वागत या ठिकाणी. पेडी पाटील सरांचं स्वागत या ठिकाणी सनी यादव यांनी करावं. इथं उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एका जोरदार काळ्या सर्व मान्यवरांच्या बिलोली पोलीस ठाण्या अंतर्गत असणारे सर्व गावचे सरपंच, सर्व गावचे पोलीस पाटील, बांधव, भगिनी, विविध संस्थांचे पदाधिकारी वर्ग, अधिकारी वर्ग, परिसर
परिसरातील सर्व पत्रकार, ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्वांचा शब्द सोडणारे वेळ भरपूर झालेला आहे. त्यामुळे घेणं शक्य नाही. सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो संयोजकांच्या वतीने. एकदा शब्द सोडणारे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय मंत्री साहेब आहेत, संग्रामदादा पाटील आहेत, सुरेंद्र भैया वाजवेकर आहेत, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आपण या निरोपाच्या समयी आदरणीय न्यायालयाचे पोलीस साहेब यांचा आपल्या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं, तमाम कृष्णाकाठाच्या वतीनं या ठिकाणी आपण सत्कार करावा. साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये गुन्हेगारीचा प्रभाव रोखण्यामध्ये प्रचंड यश. खरं तर सांगायला मला आनंद वाटतोय की तरुण पिढीच्या डीपीला नेत्यांचे, अभिनेत्यांचे, हिरो हिरोईनचे स्टेटस किंवा फोटो लागतात. मात्र भिलवडी परिसरात भिलवडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाची खूप ओळखी आहे. तुझं जगणं म्हणजे खाकी, तुझं वागणं म्हणजे खाकी, तुझं जगणं म्हणजे खाकी, तुझं वागणं म्हणजे खाकी. अगोदर निभावतो तो तुझं कर्तव्य, मग सगळं बाकी, मग सगळं बाकी. या जोरदार टाळ्या आदरणीय कैलास कोळप साहेबांसाठी. कैलास कोळप साहेबांच्या या निर्माण केलेल्या विचाराच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा एकदा आपल्या भिलवडी आणि कृष्णा काठाला एक सकारात्मक दिशा म्हणजे मुक्त वातावरण देण्यासाठी नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय नितीन सावंत साहेब. सावंत साहेबांचं नाव सांगोला आहे. खऱ्या अर्थानं गडचिरोली, वेगवेगळे दुर्गम भाग, मुंबई असेल आणि विशेषतः मिरज, कोडक साहेब ज्या ज्या ठिकाणी काम करून भिलवडीसारख्या शांतताप्रिय असणाऱ्या ठिकाणी आलेले आहेत. याच मार्गावरती आदरणीय सावंत साहेबांची देखील परिक्रमा झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो. सुरेंद्र भैया या ठिकाणी पाटील साहेब आहेत, संग्रामदादा आहेत. आपण चाहे दिन हो या रात, चाहे दुख हो या बरसात, जनता की सेवा के लिए हम खुद से आपके साथ. यानंतर पाटील डेअरीच्या वतीने, पाटील उद्योग समूहाच्या वतीनं आदरणीय राजूदादा पाटील या ठिकाणी सत्कार घेतील आणि भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्याताई पाटील हा सत्कार घेतील आणि त्यानंतर मनोगताला सुरुवात करू. सरपंचांना विनंती करतो विद्याताई पाटील यांना. राजूदादा पाटील यांच्या वतीनं आदरणीय कोळप साहेब आणि नितीन सावंत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. बाकीचे सत्कार करत होणार सर्वांना थोडीशी विनंती. आपल्या भावना आम्ही संयोजन जाणू शकतो. प्रेमाचा महापूर येणं साहजिकच आहे. आता प्लीज थोडंसं सर्वांना करेल, रागावू नका संयोजकांच्या वतीने प्लीज. फक्त ते मान्यवर पाहुणे सत्कार करतील आणि बाकी सर्वांचे सत्कार झाल्याशिवाय कुणीही व्यासपीठ सोडणार नाही असं साहेबांनी सांगितलं आहे. थोडंसं साहेबांच्या विनंतीला आपण मान देऊया.
भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा भिलवडीतील नागरिकांच्या वतीनं प्रथम नागरिक सरपंच संतोष पाटील स्वागत करते. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं प्राथमिक शिक्षणाधिकारी आपल्या भिलवडी गावचे सुपुत्र सन्माननीय मोहनराव गायकवाड साहेब, या ठिकाणी दोन्ही साहेबांचे स्वागत करते. हा एक सत्कार आणि यानंतर सत्काराचा कार्यक्रम आपण थांबवणार आहोत. व्यापारी संघटनेच्या वतीनं सर्व पदाधिकारी थोडंसं आपण मनोगत ऐकायचं सत्कार करायचा हा तुम्ही मला सर्वांनी सांगा प्लीज. सर्वांनी मला सांगा आपण कार्यक्रम कुठला घेऊया, साहेबांचं बरोबर ऐकूया का सर्वजण नुसता सत्कार करूया. पहिला कार्यक्रम कोणता घेऊया, कोणता घेऊया तुम्ही सगळे सांगा. मनोगत घेऊया आणि त्यानंतर सर्वांचा सत्कार झाल्यानंतर जेवण झाल्याशिवाय कोणी जायचं नाही प्लीज. थोडंसं सगळी सोय केलेली आहे. ज्या कार्यक्रमाच्या हेतूसाठी आपण तिथं आलेलो आहे तो हेतू थोडासा साध्य करू. मला माहिती तुम्हाला कल्पना आहे, मला देखील आपण सत्कार करून घरी जायचं. थोडस सर्वांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण अधिकाऱ्यांनी कामच एवढं निर्माण केलेलं आहे की त्यांच्या प्रेमापोटी थोडीशी आपल्याला काय करणं न करता आपण शांतपणे करूया. मी मकरंद साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोबल व्यक्त करावं. मकरंद साहेबांना विनंती करतो. सर्वांचे आणि व्यवस्थित संस्कार होतील. थोडंसं आपण असं करूया, नाव घेतल्यानंतर साहेबांचं मनोबल झाल्यानंतर एक व्यक्ती किंवा पदाधिकारी जातील ग्रामपंचायत सोसायटी संस्था ते सत्कार करून खाली आल्याशिवाय दुसरा व्यक्ती वरती चढणार, कारण हा पोलिसांचा कार्यक्रम बरोबर आहे का. आता हे कंसात सांगायला लावलं, पोलिसांचा कार्यक्रम आहे आणि सगळे पत्रकार त्याचे संयोजक आहेत आणि आपण सगळे सोडले आहात. आदरणीय मकरंद चित्रे साहेबांना विनंती करतो या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मकरंद साहेबांना विनंती जरा सत्कार थोडंसं आजचा हा कार्यक्रम अनुसूचित चॅनलवरून लाईव्ह सोहळ्याचं प्रक्षेपण चालू आहे. थोडंसं आपण हा कार्यक्रम एका सूत्रबद्ध कृष्णकांच्या परंपरेला साजेल अशा नियोजन आणि व्यवस्थापनाने आपण पार पाडणार आहोत. याची थोडीशी सर्वांनी दक्षता घ्यावी.
करतो बी.डी. पाटील साहेबांना, व्यापारी संघटना. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मी आदरणीय बी.डी. पाटील सरांना विनंती करतो. प्रत्येकाचा व्यक्तिगत आणि संस्थेच्या वतीने आपण सत्कार घेणार आहोत. सत्काराचा मुख्य सोहळा मान्यवरांची मनोगत होती. काही आठवणींना या सोहळ्याच्या निमित्तानं निरोपाच्या शेवटी देणं गरजेचं आहे. मी विनंती करतो आदरणीय बी.डी. पाटील सरांना. या अतिशय शानदार अशा वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम होतोय, खरं म्हणजे आज एक योगायोग आहे की भिलवडीला पोलीस स्टेशन असावं याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि आज त्यांचा जन्मदिन जयंतीचा दिवस आहे. प्रथमतः मी आदरणीय पतंगराव कदम साहेबांना माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा पणाला लावली ते आमच्या सर्वांचे नेते आणि विशेषतः स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब काकांची श्रद्धा असणारी ही दोन्ही ठिकाणं आरामाने खास आपली पाव वापरून या ठिकाणी या परिसरामध्ये एक चांगलं पोलीस स्टेशन असावं. त्यामुळे आदरणीय काका असतील, आराराबा असतील, आमचे आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम असतील, त्यांना पहिल्यांदा मी वंदन करतो. या कालखंडामध्ये कोरोनाच्या काळामध्ये खडक साहेबांनी खरोखर अतिशय चांगलं काम केलं. माणसाजवळ माणूस थांबायला तयार नव्हता. एखादा पेशंट पॉझिटिव्ह दिसला की त्याच्या दारावर सुरू जायला माणसं घाबरत होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये आपल्या पोलीस पेडगावचे आदरणीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या बरोबर त्यांच्या सगळ्या नियोजनामध्ये अग्रेसर राहुल कोडक साहेबांनी खरोखर या परिसरामध्ये चांगलं काम केलं. साहेब, हा परिसर सर्व जाती धर्मानं व्यापलेला प्रदेश आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना पोटाशी धरून कसं काम करावं याची शिकवण आदरणीय स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब काकांनी घालून दिली आहे आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काम केलं. भिलवडीकरांनी आपल्यावरती सुद्धा भरभरून प्रेम केलं आणि त्याचंच प्रतीक आज तुम्हाला भावपूर्ण असा आम्ही निरोप देतोय. यामध्ये ते भरून येईल. नवीन या ठिकाणी रुजू झालेले आमचे तरुण तडफदार मित्र नितीन सावंत साहेब निश्चितपणाने इथं काम करताना तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही. कारण इथले सगळे नेते मंडळी असतील, सगळी जनता असेल, ही सगळी समंजस भावनेतून वावरणारा हा सगळा परिसर आहे. आणि या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आमच्या गावचे नेते आदरणीय संग्रामदादा पाटील, आमच्या भिलवडीच्या प्रथम नागरिक विद्याधर पाटील, ज्या प्रांगणामध्ये कार्यक्रम होते ते आमचे मित्र राजूदादा, सांगली जिल्हा शिक्षण अधिकारी आमचे मित्र मोहनजी गायकवाड साहेब, आमचे अतिशय आमच्यावर प्रेम असलेले भिलवडी स्टेशनचे आमचे नेते नंदूदादा, गौस मोहम्मद लांडगे अण्णा साहेब, राजू खोडवे, आमच्या व्यापारी संघटनेचे एक तरुण तडफदार कार्यकर्ते रमेश दादा, दक्षिण भागचे
माजी चेअरमन बाळासाहेब काका मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदादा, त्याचबरोबर भैया वाळवेकर, नितीनजी नवले, भिलवडी तालुका कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब मोहिते, समोर सुद्धा बसलेली बरीचशी मंडळी आहे. वेळेअभावी सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीतील डेप्युटी सरपंच सावंत साहेब या ठिकाणी मोडक साहेबांनी किंवा त्याच्या अगोदरची शिस्त घालून दिली, त्या पद्धतीनं आपण आपल्या खांद्यावर साहेबांनी धोरण दिलेले आहे. निश्चितपणानं या सगळ्यांच्या सहकार्यातून ती धोरण तुम्हाला पार पाडताना कसली अडचण येणार नाही. आणि काम करत असताना अडचणी निर्माण होतातच, काम करणाऱ्या माणसाला अडचणी असतात. तरी सुद्धा त्या अडचणीमधून कुठेही कुणालाही कसलाही त्रास न होता वाट काढणारा जो खरा कुशल असतो तो खरा अधिकारी असतो. कारण बरेचसे अधिकारी आम्ही जवळून पाहिले, सदनराव साहेबांच्या बरोबर वावरत असताना अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला. साहेबांची एक थाप असायची पाठीवरती, क्वचित चुकला तरी सुद्धा सावरून घेत होते. त्याच पद्धतीने काम करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या तरी सुद्धा आपल्या पुरुष परिवाराचे नेते सक्षम आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या अडचणी सुद्धा आपण निवारण करू शकतो. भविष्यात काम करत असताना संपूर्ण परिसराच्या वतीनं, भिलवडी आणि पंचक्रोशीच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मोडक साहेबांच्यासाठी निश्चितपणे सांगतो की सर, तुम्ही आज एसपी ऑफिसमध्ये गेला, भिलवडीची परंपरा आहे, पोलीस तालुक्याची परंपरा आहे, इथं येणारे पोलीस अधिकारी हे वरच्या टप्प्यावर जात असतात आणि बरेचशा सगळ्यांची नावं घेत नाही, पण बऱ्यापैकी इथून गेलेले अधिकारी आज भरपूर प्रमोशनवर गेलेले आहेत. मग त्यांनी भिलवडीची नाळ तोडलेली आहे, आज ते आमच्या संपर्कात असतात. भविष्यामध्ये मोडक साहेब तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेला तर भिलवडीचा एखादा अडचणीत असलेला माणूस संपर्कात आला तर निश्चितपणे त्याकडे लक्ष द्या, एवढी आपण अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मला या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा एक सरचिटणीस या नात्यानं मी आपल्याला माझ्या जिल्हा काँग्रेसच्या वतीनेही तुम्हाला दोघांना भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मी विनंती करतो रमेश दादा पाटील आपलं अल्पशा वेळेमध्ये आपण मनोगत आणि शुभ संदेश या ठिकाणी द्यावा. आज या ठिकाणी कोडक साहेब म्हणजे ज्याला असं वाटायचं की 2019च्या महापौरामध्ये ते आपल्या या ठिकाणी सेवेसाठी आले, त्या नियुक्ती नव्हती, परंतु त्यांचा स्वभाव कोडक सारखाच होता. मला असं वाटायचं की बाबा आता पुढे कसं होतंय आपलं, परंतु खरोखर सांगायला हरकत नाही. जो अधिकारी आतापर्यंत आला त्या अधिकाऱ्यांना खरोखर चांगलं, भिलवडी हे अतिशय चांगलं गाव आहे, हा परिसरही चांगला आहे, इथे सर्व लोक चांगल्या पद्धतीने मदत करतात. साहेबांचे आमचे संबंध अतिशय चांगले राहिले. आजपर्यंत जे साहेब आले त्यांचे अतिशय आमच्या परीने जेवढा मला करता येईल मदत, पोलिसांना तेवढ्या मी मदत करतोय. मी खरोखर कोडक साहेबांना आता आमचे पाटील साहेब म्हटले की भिलवडीचा कमी माणूस आला तर त्याचं ओळख ठेवा किंवा त्याचं काम करा. मला तर 100% वाटतं की कोडक साहेब कोणाला विसरणार नाही भिलवडीच्या माणसांना. त्याचबरोबर कोडक साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि सावंत साहेबांना सांगतो, सावंत साहेब अतिशय गाव सुंदर आहे. आमचे सगळे लोक जाती धर्म न पाळता, कोणताही पक्षपात न करता, कोणतेही अनमोठे धोरण न आणता अतिशय सुंदर रीतीने आपल्या ठिकाणी येतात. आपण सुद्धा जे काही तुम्हाला माहिती लागेल ते तुम्हाला कोडक साहेब बरोबरच तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. ते थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असणारे उद्योजक रफिक जमादार त्यांचं गुलाबपुष्प करून शशिकांत कांबळे यांनी स्वागत करा. उद्योजक रफिक जमादार यांचं या ठिकाणी स्वागत होते. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे उपाध्यक्ष आदरणीय रोज मोहम्मद कांबळे यांना आजच्या या दुहेरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
आपण आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कोडक साहेब यांना या ठिकाणी बदली होऊन त्यांना निरोप देत आहे आणि नवीन आपले सावंत साहेब या ठिकाणी नव्यानं रुजू झालेले आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वात निवडलो आहे. खरं तर संयोजकांनी तिथं पूर्वून सांगितले 2 मिनिटातच बोलायचं माणसं वेळ झाले आहे. व्यासपीठावर बसल्यावर सर्वांचं स्वागत करतो आणि खाली बसलेली सुद्धा सर्व नेते मंडळी ते सर्व गावचे सरपंच आहेत ही सर्व नेते मंडळी सर्वांनी थोडक्यात 2 मिनिटात माझा मत व्यक्त करतो. साहेबांचा माझा 2019 मध्ये कृष्णा नदीच्या महापुरात संबंध आला. साहेबांनी एवढं त्याचं त्या भक्ताला पहिल्या स्टार मिळाला सगळ्यांनी सांगितलं कसं प्रमेदाने पण सांगितलं एवढा कडक स्वभाव आपण त्यांच्या जवळ बसला आहे इथपर्यंत भीती होती आणि या सगळ्या परिस्थितीत मार्ग काढत पुढे आलो. तोपर्यंत कोरोनाचा काळ चालू झाला. कोरोनात तर अशी परिस्थिती निर्माण झाली महापुरावरील व्यापारी अडचणीत आले होते आणि अशा परिस्थितीत कोरोनात त्यांचं दुकान बंद करणं व्यवसाय बंद करणं अशा दुहेरी कात्रीत आम्ही सर्व करतो. मग आम्ही गावातील दोन्ही पार्टीच्या नेते मंडळीशी एकत्र करणार साहेब आम्ही सगळी मिळून त्यांची समजूत काढून जास्तीत जास्त म्हणजे त्यांचा सहभाग घेऊन आपण जास्तीत वेळ देणं बंद करायला वेळ जिल्हाधिकारीचा आदेश वेगळेच असतात पण आम्ही इथं त्यांचं म्हणजे मनप्रवृत्ती करून जास्तीत जास्त या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत साहेबांनी एक दिवस सकाळी एका पत्रकाराचा फोन आला मला फोन आला की जी माणसं कोरोनाग्रस्त आहेत त्यांच्या पुढे सगळं सुस्त आहे का नाही तुम्ही जाऊन बघायला लागतो. मी साहेबांनी फोन केला साहेब म्हटलं मला 2 माणसं द्या लागतील तुम्ही यायला लागला काय मी म्हणजे ऑफिसला 8 वाजता फोन झाला मी म्हणजे ऑफिसला जाय आणि माणसं कशा मी स्वतः देतो आणि गावातून फिरून याच वेळेला आम्ही एवढी जबरदस्त ती यंत्रणा लावली आणि साहेबांच्या त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढं म्हणजे जोरात ॲक्टिव्हिटी होती. तो पिरियड सगळ्याची घालत होता. सगळ्यांनी सांगितलं तसं माणसं घरात बाहेर येत नाही की आम्ही त्या माणसाच्या घरामधून जात होतो काट्या बांधत होतो. नेते मंडळी मास्क लावला नाही लावला तर तिथे कारवाई करायची वेळ होती. राजकीय प्रेशर जबरदस्त होतं. अशा परिस्थितीत एकदम चांगल्या प्रकारे काम करायची साहेबांची संधी मिळाली. साहेबांचं या दोन्ही काळात महापूर असू दे नाहीतर कोरोना काळ असू दे त्यांची पूर्ण ॲक्टिव्हिटी दाखवायला त्यांना चान्स मिळाला. असा यापुढे कोणाला येऊ नये कारण तो आपल्या समाजासाठी त्रासदायक होता पण त्यात त्यांनी यशस्वी झाले. साहेबांना या काळातच कोरोनाची पण लागण झाली. 10-12 दिवस त्यांना म्हणजे बाहेर भरपूर त्रास झाला पण अंगात ताकद असल्यामुळं त्यांनी तसंच दाखवून नेलं आणि यावर सुद्धा त्यांनी मात केली. आपल्या सर्वांच्या म्हणजे कामकाजात साहेबांनी 3.5 वर्ष चांगली सर्वांना साथ दिली. आपल्या इथं कोणताही अनुचित प्रकार करणार नाही यासाठी कायदा व्यवस्था कसा असावा हे त्यांनी कणखरपणे दाखवून दिलं. आम्ही माझं ऑफिसर साहेबांचं ऑफिस समोरच होतं. साहेबांची एंट्री झाली की अंगावर काटा आल्यासारखं व्हायला पण मनापासून एकदम प्रेमळ होते. आमच्यावर पण त्यांनी प्रेम केलं. आम्ही जरी साहेब जरी अधिकारी असतील आम्ही कर्मचारी असतो तरी साहेबांनी अजिबात कधी तुझा भाव दाखवला नाही. आमची ह्या पिरियडमध्ये ग्रामपंचायतची सगळी टीम पत्रकार मंडळी साहेब ही सगळी टीम आम्ही एकत्र काम करत होतो. दंडाची पावती वसूल करायची असेल माणसाला कोणाला पण झालं तर मला थांबवून दंड वसूल केला तर कोणाला बरोबर वाटणार नाही. मास्क घातलेली आपण कारवाई करताना माणसाची बरोबर वाटायची नाही पण काय पर्याय नव्हता. हे सर्व आपल्या जीवनाशी निगडीत असलेला विषय होता त्यामुळे आपल्याला ती करायची वेळ आली होती. या पिरियडमध्ये साहेबांनी आपलं उल्लेखनीय कार्य दाखवले आहे. साहेबांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि निमित साहेबांनी सरांनी जसं सांगितलं तसं आम्ही सर्वजण तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्याबरोबर आहे. कोणतीही आमच्याकडनं अपेक्षित म्हणजे कामासंदर्भात आपण कोणतीही काय सांगितलं तर आम्ही 100% तुमच्याबरोबर नक्की असणार आहे. मी आपणास घ्यायला देतो आपल्या मिरवणूक परिसराच्या वतीनं आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. एवढ्या परिसरातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार आणि उद्योजक दत्ता वतीने आपला अल्पसं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज या ठिकाणी भिलोडी परिसरातील सर्व तरुण मंडळी आणि पत्रकार मित्रांच्या वतीनं कोडक साहेबांचा निरोप समारंभ आणि सावंत साहेबांचा
वेलकम समारंभ, एक स्वागत समारंभ आपण आयोजित केलेला आहे. खरं तर इथला व्यासपीठावरचे मान्यवर समोरचा ऑडियन्स जर बघितला, प्रत्येक गावातून आलेले तरुण मुलं असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, तर हे सगळं वातावरण बघितलं तर आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेले दिसते. खरं तर भिलोडी पोलीस स्टेशन, भिलोडी आउटपोस्ट, भिलोडी ग्रामपंचायतीच्या पाठीमागं अगदी 8x10च्या खोलीतून सुरू झालेलं. कधी कधी पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे आउटपोस्टमध्ये थांबायला पण नसायचं. मागच्या 15-20 वर्षापूर्वीची घटना. कधी कधी इथं हजर असायचे, त्यांना काहीतरी काम लागलं तर ते तासगावला जाताना बेडी अडकून जायचे. म्हणजे इथं कोणतरी आहे म्हणजे बेडीचे आरोपीला आता आरोपीच्या हातात असते तर ते बेडी अडकवली जायचे आणि तिथून ते तासगावला वगैरे काम करून परत यायचे. त्या आउटपोस्टचं स्वरूप थोड्या दिवसानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. त्याच्यानंतर तासगाव पोलीस स्टेशनच्या नंतर पलूस पोलीस स्टेशन झालं. पलूस पोलीस तालुका झाल्यानंतर पलूसच्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये आपला परिसर आउटपोस्ट गणलं गेलं. त्याच्यानंतर या परिसरातील नेते स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील, स्वर्गीय आराव असतील, स्वर्गीय बाळासाहेब काका असतील, त्याचबरोबर स्वर्गीय काकासाहेब चितळे असतील, ह्या थो व्यक्तींच्या म्हणजे त्यांची भावना तितकी तीव्र होती की आमच्या मित्रांनी मला सांगितलं की एखादं पोलीस स्टेशन निर्माण करायचं असेल तर तिथं नेमके तेवढा इंडस्ट्री आहे का, तेवढी गुन्ह्यांची संख्या आहे का, तर काही निकष असतील त्या निकषात नक्कीच हा परिसर बसत नाही. पण त्यावेळी त्या थोर व्यक्तींची प्रबळ इच्छा कामी आली. त्याचबरोबर या परिसरातील ग्रामपंचायती असतील, दत्त मंदिर असेल, त्याचबरोबर HP, त्याचबरोबर चितळे डेअरी, या सर्वांच्या मागणीला यश आलं आणि भिलोडी पोलीस स्टेशन झालं. तर पोलीस स्टेशन होत असताना मुळात त्या परिसरातील प्रत्येक समाज घटकानं पोलीस स्टेशन होते म्हटल्यानंतर सरकारी जागेत आजही नाही, पण तरी सुद्धा पोलीस स्टेशन होते आपल्या भागात होते, त्याचा एक उद्घाटनाचा भव्य दिव्य कार्यक्रम घ्यायचा झाला. त्यावेळी अगदी तिथं आजही असलेले कुंडे असतील किंवा तिथं पार्टिशन असेल, ज्यानं ज्या परीनं मोरेसाहेब त्यावेळी होते, तर ज्या माणसांच्याकडे काहीतरी पोलीस स्टेशनसाठी मागायला जायचं तर बोलत तुम्हाला असं बसले आणि एखाद्याला फोन केला की पोलीस स्टेशनसाठी या गोष्टीची गरज आहे, कोण टेबल, कोण खुर्ची, जे काही गरजेची गोष्ट आहे तर त्या या परिसरातून पोलीस स्टेशनसाठी देण्याची भावना या परिसरातील लोकांनी घेतली. त्यानंतर एक मोठा भव्यदिव्य कार्यक्रम झाला आणि पोलीस स्टेशन निर्माण झालं. त्याच्यानंतर आज साहेब इथे येणारा प्रत्येक अधिकारी मोरेसाहेब असतील, त्याच्यानंतर हरवळे साहेब आले, त्याच्यानंतर कोळेसाहेब आपण आलात. मुळात तुमची एंट्रीज अशी झाली की पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला बसायला जागा नाही, तुम्ही पाण्यात तुम्हाला या परिसरातच दिवस रात्र काढावा लागला. पण त्यावेळेची जी तुमची भूमिका होती, दिवस रात्र काम करण्याचं जे तुम्ही त्यावेळी या परिसरातील म्हणजे खास करून जे पूरग्रस्त हात अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जी त्यावेळी तुम्ही जी ताकद लावली, जी एनर्जी दाखवली, त्या परिसरातील लोक कधीही विसरू शकणार नाही. याच दरम्यान तरुणांची एक दुर्घटना घडली. त्यावेळी सुद्धा आपल्या परीनं ज्या लोकांना शक्य तितक्या लोकांना मदत करता येईल अशी कितीतरी या पूरपट्ट्यातली अशी कितीतरी गाव आहे की तिथं स्मशानभूमी नव्हती. आज ब्रह्मामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली तरी सुद्धा त्या गावातल्या लोकांना, आपल्या लोकांना त्यांना धन सुद्धा गावात घेता आलं नाही. तर भिलोडी स्टेशन सारख्या ग्रामपंचायतीला आता नंदुदादा आहे, तर दादानी त्यावेळी पुढाकार घेऊन त्या लोकांना धन द्यायची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत आपल्या भिलोडीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. बरोबर थोडा कालावधी म्हणजे त्यातून पूरग्रस्त कुठं सावरतात तोपर्यंत कोरोनाचा 2 वर्ष गेली. म्हणजे तुम्ही काम केलेला कालावधीतला जास्तीत जास्त वेळ किंवा जास्तीत जास्त काळ हा तुम्हाला लोकांच्या सेवेसाठी देता आला. तुम्ही ऑफिसमध्ये बसून फार कमी काम केलं आणि लोकांच्यासाठी म्हणजे पूर असो किंवा कोरोना असो तुम्ही लोकांच्याच जाऊन काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. त्यामुळे तुम्हाला लोकांना समजून घेता आलं आणि लोकांनी तुम्हाला त्यावेळी आपलेपणानं तुम्ही लोकांना आपलेपणा दिला आणि लोकांनी पण तुम्हाला आपलेपणानं या परिसरातील अधिकारी म्हणून नाही तर
आपले एक पोलीस मित्र म्हणून तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं. हा इथला इतिहास आहे. तुम्ही जे काही कराल, तुम्ही जे काही सुचवाल ते त्या वेळी गावातल्या लोकांनी ऐकलेलं आहे. एक गणपती मंडळाचा विषय असतो, शक्यतो प्रत्येकाचा उत्साहाचा विषय असतो. पण तुम्ही मिटिंग बोलवली तर लोक प्रत्येक तरुणाला वाटत असतं आता 2 वर्ष कोरोनाचे गेले, त्यावर्षी सुद्धा यावर्षी कॉलेज लागलाच पाहिजे. तुम्ही सांगितलं थांबली. म्हणजे तुम्हाला इतकं प्रत्येक गावात तुम्ही इतकं रोळला होता. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये काम कमी केलं आणि जनतेत जास्त काम केलं. तीच तशी संधी मिळाली तुम्ही त्याचं सोनं पण केलं. आज तुम्ही आमच्यासोबत म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय सेवा बघून तुम्ही आता बाहेर दुसऱ्या ठिकाणी जाताय. असं सत्कार किंवा ही वेगवेगळ्या गावातून आलेली मंडळी आहे ती तुम्हाला कधीही विसरणार नाही. तुमच्या आज इथं आल्यानंतर प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलाशी तिथल्या पदाधिकाऱ्याशी तुमचा संपर्क तेवढ्याच ताकदीने आहे. हे लोक तुम्हाला विसरणार नाहीत आणि तुमचा पण स्वभाव नाही की लगेच विसरून जायचं म्हणजे पाठीमागं पोरी पाठीमागं. तसंच सावंतसाहेब आपला सुद्धा इतिहास चांगला आहे. आपण सुद्धा ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी चांगली उज्ज्वल कारकीर्द आहे आणि या परिसरात इथं कुठंही म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे पोलिसिंग करायला लागतं ते या परिसरात नक्कीच करायला लागत नाही. अतिशय सलोख्यानं जाणारी माणसं आहे. कारण एवढ्या आघातच आमच्यावर कोणाच्या वेळ होतात त्या आम्ही कोण नॅरोवर्सी करायच्या ह्याच्यात जात नाही. कुठंही जातीय किंवा सामाजिक काम असं जाणीवपूर्वक घडतंय असं कुठेही बघायला मिळालं नाही. आतापर्यंत पुण्याचे जर तुम्ही जर रेकॉर्ड बघितले तर असं कुठलेही प्रसंग कधीही घडलेले नाही आणि ते घडणार पण नाही. म्हणजे लोक या 17-18 गावातील जे लोक आहेत ते अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण प्रत्येकाचं प्रत्येक गावाशी प्रत्येक समाजाशी होणारी मंडळी आहे. त्यामुळं आपल्याला काम करत असताना जितकं लोकांच्या साहेबांना संधी मिळाली महापुराच्या वेळी लोकांच्या जायची ते तेवढे लोकांच्यापर्यंत पोहोचले. तसंच अशी संधी आमच्यावर तशी आघातच नाही पण लोकांच्या जिथे जास्तीत जास्त जाता येईल तेवढं तुम्ही जायचा प्रयत्न करा. मी या निमित्तानं आपल्याला साहेब आपल्याला शुभेच्छा देतो आणि सावंतसाहेब आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय कैलास कोळक साहेबांना आजच्या या निरोप समारोपाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. दिग्गज व्यक्तिमत्व कैलास कोळक यांच्याविषयी बऱ्याचशा लोकांना मदत व्यक्त करायचं आहे. वेळेवर आपण मदत व्यक्त करायला टाळतोय. पुढील माझ्या आपण शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने. आज एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तप्रिय अधिकारी आपलं भिलवडी पोलीस ठाणं सोडून सांगलीकडे निघालेलं आहे. खरं तर साहेबांचे डीपी किंवा स्टेटस पाहिले असतील तर आम्हा पत्रकारांना सुद्धा असा प्रश्न पडायचा की आता संसारातून आपण विरक्त व्हावं का किंवा साहेब संन्यास घेण्याच्या मार्गावर चालायचं. कारण वर्दीतला माणूस त्या माणसाची पुस्तकाची मैत्री, अध्यात्माची नाळ, विचाराची नाळ प्रचंड जोडलेली आहे. आणि उठल्या उठल्या प्रत्येकाला सवय झाली होती की आज कोळक साहेबांचा डीपी किंवा स्टेटस काय आहे आणि त्याच्यावरती बरंच काय असायचं. प्रत्येकानं कोरोनाचं संकट सांगितलं, महापुराचं संकट सांगितलं, त्यांच्या कुटुंबावरती देखील ह्या परिस्थितीमध्ये प्रचंड असे आघात झाले. पण हा वर्दीतला माणूस कधीही डगमगला नाही, कधीही थांबला नाही. साहेबांच्याच डीपीवरती ठेवलेला एक वेळ असेल सर्वांच्या परवानगीने मी वाचून दाखवतो. म्हणजे कोळक साहेबांचं व्यक्तिमत्व या 4 ओळीपेक्षा वेगळं आहे. पुलिस वालों के जिंदगी का भी अजब फसाना है यारो, पुलिस वालों के जिंदगी का भी अजीब फसाना है. तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. जोरदार काळावर कैलास कोळक साहेबांना या निरोपाच्या समयी आपले 4 मार्गदर्शनाचे शब्द आमच्यासाठी. सर्वप्रथम मी भिवडी पोलीस ठाण्यातील 16 गावं येतात त्या गावातील नागरिकांनी या ठिकाणी मला निरोप समारंभ आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे, आपला आभारी आहे. सांगली जिल्ह्यात आल्यानंतर या ठिकाणी काम करत असताना
सांगली सिटी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रँच, विशेष पथक, गिरवी पोलीस ठाणे या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी काम करत असताना बरेच चांगले वाईट अनुभव या ठिकाणी आले. मला आता नक्की या ठिकाणी कशा प्रकारे सगळ्यांचं पोलीस ठाणे ते केंद्र असताना भरपूर प्रेम मिळालं. या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात, विरोधाने टीका, परंतु मला या ठिकाणी प्रेम आणि आदर हा देखील आपल्या सर्वांकडून मिळालेला आहे. तुमचा जो स्वभाव आहे तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. तुमचा स्वभाव जो आहे तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वासच तुमची संपत्ती आहे. हा जो काही विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला, तुम्ही या ठिकाणी आला, मला काही कारणास्तव या ठिकाणी यायला उशीर झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वात प्रथम मला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की पोलीस खात्यामध्ये काम करत असताना ज्या व्यक्ती पोलीस दलात भरती झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल मला एक असं म्हणावंसं वाटतं, स्वतःच्या वेदनेची जाणीव होणे हे जिवंत असल्याचं लक्षण आहे, पण दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव असते हे माणुसकीचं लक्षण आहे. या ठिकाणी जी कोणी पोलीस दलात भरती झालेली लोक आहेत त्यांना समाजाच्या एकंदरीत सर्व परिस्थितीची जाणीव असते. समाजाचा संपूर्ण जो कोणाचा अभ्यास असेल तो मला वाटतं पोलीस दादापेक्षा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला असणार नाही. या ठिकाणी आपण माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. या ठिकाणी पी.पी.आय. सावंत साहेबांना मी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना बरंच काही बोलायचं होतं, पण एका अशा क्षणाला साहेब प्रचंड भावनिक झाले आणि आपल्या वर्दीतलं एक दुसरं रूप आम्हाला विरोधीकरांना पाहायला मिळालं. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना आमच्या भिरवडी आणि कृष्णाकाठामध्ये कोडसाहेब आपलं रेंगाळ मन आहे, आपलं रेंगाळ आमच्या भिरवडीकरांच्या कृष्णाकाठ परिवारातील सर्व गावांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आणि मी विनंती करतो आदरणीय नितीन सावंत साहेबांना, खरं तर रमेश दादांनी सांगितलेलं होतं की कोडक साहेब आल्यानंतर नाव ऐकून सर्वांनाच घाम फुटला होता. तशी थोडीशी आमची अपेक्षा झालेली आहे. आपला संपर्क अजून आलेला नाही, तरी मनावंसं वाटतं येणाऱ्या प्रत्येक वादळाचा हसत हसत सामना करावा. येणाऱ्या प्रत्येक वादळाचा हसत हसत सामना करावा. भावशून्य जगाशी लढताना भावना अवर घालावा. भावशून्य जगाशी लढताना भावना अवर घालावा. आदरणीय सावंत साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोमत व्यक्त करावं. आपण सगळे सोबत असणार आहोत माझ्या, त्यामुळे वादळ कसलेही उद्या आपण नक्कीच परतून जाऊ. व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावर जागा नसल्यामुळे खाली बसलेले माझ्या सर्व मान्यवर आणि काही कडक सरांच्या प्रेमासाठी त्यांना निरोप देण्यासाठी जमलेले माझे सर्व, माझ्या हातीतील सर्व गावातील नागरिक, तसेच माझ्या भगिनी, तसेच माझे पत्रकार बंधू, आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी ए.पी.आय. नितीन सावंत. माझ्या आणि कोडक सरांच्या करिअरची सुरुवात एकत्र आणि एका दिवशी झालेली आहे. आम्ही दोघेही पासिंग आउट होऊन MPA नाशिक येथे ट्रेनिंग घेऊन एका दिवशी पासिंग आउट होऊन दोघांनी आम्ही करिअरची एकत्र सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला मुंबईमध्ये नोकरी केली, मी मुंबईमध्ये
मधून बाहेर आला. मी गेलो गोंदियाला गडचिरोलीमध्ये. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3.5 वर्ष काढले. मुंबईमध्ये 7 वर्ष काढले. त्याच्यानंतर गोंदियावरून मला सांगली जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळाली. कोडक सर त्याच्या अगोदर माझे आलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. त्यांना सांगली जिल्ह्याचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. पण मला पहिली पोस्टिंग मिळाली मिरज शहर पोलीस स्टेशनला. मिरज शहरामध्ये ज्यावेळी पोस्टिंग हातात पडली त्यावेळी मला काही आमच्या नागरिकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांकडून पण समजलं बाबा मिरज शहर म्हणजे एक जाती तकलीचा एक त्याला ठपका लागलेलं शहर आहे. तिथं काम करताना जपून कर थोडंसं. म्हणजे ठीक आहे असं मुंबईचा अनुभव आहे करूया अनुभव. पण मिरज शहरामध्ये मला खूप चांगला अनुभव आला. 2 वर्ष खूप चांगलं काम करायला संधी मिळाली. खूप नाव पण माझं झालं त्या ठिकाणी आणि तिथल्या जनतेने मला खूप प्रेम पण दिलं. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मग भिलवडीचा कोडक सरांचा आपल्या कालावधी संपल्यामुळं एस पी सरांचा फोन आला. नितीन जातो आणि कोडक साहेबांना रिव्ह्यू कर त्याला चार्ज घे. म्हटलं ठीक आहे सर घेतो म्हटलं काय हरकत नाही. पण फोन बंद केल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं. कारण मी याच्या अगोदर कधी पोलीस स्टेशनला चार्ज घेतलेला नाही. का तर इंडिपेंडेंट काम करणं आणि इतर काम करण्यात फरक असतो. पण म्हटलं वरिष्ठांनी जबाबदारी दिली असं त्यात काही हरकत नाही आहे म्हणून आलो. चार्ज घेतलेला आहे. पण कोडक सरांची ज्या ठिकाणी बदली झालेली आहे ते नंतर माझ्या सुपिरियर अधिकारी म्हणून त्या खुर्चीत गेलेले आहे. आणि मी जे ह्या ठिकाणी काम करणार आहे त्या कामाचा आढावा ते कुठं बसून घेणार आहे. त्याच्यामुळं कोडक सर हे आपल्या माझ्या आणि भिलवडीकरांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. भिलवडीची कोणतीही तक्रार गेली माझ्यापासून तर ते सरांकडून जाणार आहे आणि त्यावेळी त्यांचा चहा पिऊन जाणार आहे त्याच्यावर. खूप चांगलं काम आहे सरांचं. 3 वर्षामध्ये खूप छान काम केलेलं आहे. हे तुम्ही समोर बसलेलं आहे तुमचं जे प्रेम आहे आज निरोप समारंभात जमलेलं आहे याच्यावरच दिसत आहे की सरांनी खूप चांगलं प्रेम केलेलं आहे. आणि मला आता असं वाटतंय सगळं सोपं झालं त्यामुळे मला थोडंसं काम करण्यासाठीच थोडंसं काही संकट येतील असं काहीच वाटत नाही मला. त्यामुळे आपण खूप चांगलं काम करू. पण कायद्याची मी जर हे केली मोडला तर मला कठोर कारवाई करावीच लागेल. त्या ठिकाणी मी कुठेही माघार घेणार नाही. पण आपली साथ पाहिजे त्याकरिता खूप चांगलं काम करू आपण. मी कोडक सरांनी त्यांना पुढची कारकिर्दीत शुभेच्छा देतो आणि मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर थोडंसं आपण आतापर्यंत दिलेलं सहकार्य कसं शांततेचं सहकार्य द्यायचं. शेवटचा सत्कार होऊन आभार मानल्याशिवाय मान्यवर खाली येणार नाही आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपण एकत्रित स्नेहभोजन घेणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर विश्वनाथ कदम जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीनं सुभाष मालवणे आणि संतोष चौधरी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वनाथ कदम यांच्या वतीनं भारतीय विद्यापीठ परिवाराच्या वतीनं सत्कार करीत आहे. सत्कार करणाऱ्यांनी फक्त गर्दी न करता नाव लिहिलं जाईल. नाव आवाज केल्यानंतर आपण वरती जायचं शांतपणे सत्कार करायचा आहे आणि परत येऊन खुर्चीत खाली बसायचं. स्वर्गीय बाबासाहेब रामदेव उद्योग समूह नागपूर यांच्या वतीनं जी लाडगे साहेब लाडगे सर संपूर्ण गडबड यानंतर नागरिक आपल्या सत्कार करायचं जातात. गर्दी करून नाव घेतल्यानंतर नाव घेतल्यानंतर राहुल कांबळे बाबासाहेब रामदेव उद्योग समूहाच्या वतीने सगळे आले सगळ्यांना थांबवा म्हणा खाली गर्दी होणार. जाधव सर सगळे
आणि नव्याने युतीसाठी पडतात नितीन सावंत यांच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आपण गर्दीचं करता सत्कार करायचा गर्दी करू सकाळची सत्कार त्यानंतर चॅनलचे संचालक ज्येष्ठ पत्रकार सेनेचे सामाजिक अध्यक्ष माननीय सध्या सगळ्यांचं प्रेम केलं असेल त्याला थांबणार नाही तुम्ही कितीही त्यांना नियमबद्ध करण्याचा प्रयत्न नियमबद्ध करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा लोकांचं प्रेम पाहिजे आहे त्यासमोर कधीच होऊ शकत नाही जाता जाता सर्वांना एकच विनंती आहे तुम्हाला जर तुमचा कार्यक्रम आवडून गेला असेल तर आमचे कार्ड इंजिनियरकडे ठेवलेले आहेत गाण्याचा कार्यक्रम आपल्याला लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आणि आजचा
ठिकाणी सर्वांनाही नम्रतेची विनंती आहे. स्त्रीभूमिजनाचा कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांचं प्रेम व्यक्त करून झालं असेल तर प्रेमापोटी प्रेमाचं स्त्रीभूमिजन आपण सर्वांनी त्याचाही आस्वाद घ्यायचा आहे आणि मग प्रेम करायचं आहे. Apa?